मोठी बातमी आहे। नंदुरबारमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि नंदुरबारमध्ये आदिवासी मोर्चाला हिंसक वळण लागले। आदिवासी तरुणाच्या हत्येप्रकरणी आदिवासी संघटनांनी मोर्चा काढलाय। आंदोलकांकडून वाहनांची तोडफोड करत जाळपोळही करण्यात आली आहे। पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत। पोलिसांकडून आरोपींना शोधण्याचं काम सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र म्हैसाने यांच्याकडून। जितेंद्र, आपण पाहतोय नंदुरबारमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळतेय। जे आंदोलन झालेलं होतं त्या संदर्भात सध्या काय अपडेट्स आहेत? निश्चितच शेजल, जे दुपारी जे आंदोलन झालं होतं त्याला हिंसक वळण लागलं होतं आणि त्या हिंसक वळण लागल्यानंतर जे आंदोलक जे होते त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालय असेल या कार्यालयाची तोडफोड जी आहे ती करण्यात आली होती। त्यानंतर आता आरोपींची धरपकड जी आहे ती पोलीस दलाकडनं जी आहे ती केली जाते। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। शहरातील चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। जे शहरातून कुठलाही आरोपी सुटून जाणार नाही यासाठी पोलीस दल जे आहे ते आता ऍक्शन मोडवरती आलेले आहे। आरोपींना तर धरपकड करण्याचे काम जे आहे ते पोलीस दलाकडनं एकंदरीतच केले जाते। तर दुसरीकडे दुपारी झालेल्या या सर्व राडानंतर मोठ्या प्रमाणावरती पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी जे आहेत ते झालेले आहेत। त्यात काही आंदोलक देखील जखमी झाले असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। परंतु या सर्व आंदोलकांना पांघरवण्यासाठी पोलीस दलाकडून अश्रुधुराचे नळ काढण्याचा देखील वापर जो आहे तो करण्यात आला होता। त्यानंतर लाठीचार्ज देखील करण्यात आला होता। मात्र हा जो आंदोलनाचे जे काही पवित्र घेतला होता त्यांनी, त्यानंतर जे काही हिंसक वळण लागलं ते जिल्हाधिकारी कार्यालयानंतर शहरातील इतर ठिकाणी देखील हा जो होता तो पोलिसांचा बंदोबस्तही तैनात दिसतोय। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।